शेतकरी मित्रांनो, पाहू शकता आपल्या शेतातील टरबूज लागवड करून आज रोप लागवड करून 35 दिवस परिपूर्ण झालेले आहेत। सध्या जी स्टेज आहे फ्लावरिंगची स्टेज चालू झालेली आहे। कटिंगची अवस्था आता सध्या या प्लॉटची चालू झालेली आहे। तर या अवस्थेमध्ये आपल्याला काय व्यवस्थापन करायचं आहे त्याविषयी मी माहिती सांगतो। तर या अवस्थेमध्ये आपल्याला एक वेळेस ड्रीपमधून 1261 एकरी 5 किलो हे विद्राव्य खत द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे 5 किलो आणि त्यासोबत बोरॉन हे आपल्याला ड्रीपमधून एक वेळेस द्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला या प्लॉटवर जी फ्लावरिंग स्टेज असते त्यावेळेस पॉलिनेशनची प्रोसेस चालू असते। तर त्यासाठी आपल्याला मधमाशी आपल्या प्लॉटवर येणं फार महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी आपण एक जुगाड केलेले पाहू शकता। आपण मधमाशी येण्यासाठी समोर पाहू शकता एक आपण पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि 1 किलो गूळ घेतलेला आहे आणि 50 ग्राम आपण इलायची घेतलेली आहे आणि त्याला आपण अशा प्रकारे गरम करून त्याची वाफ जी आहे ती आपल्या प्लॉटवर जाईल अशा ठिकाणी आपण एक चूल मांडलेली आहे। आणि या वाफेचा जे सुगंध येणार आहे त्या सुगंधाच्या वासाने आपल्या प्लॉटमध्ये जे मधमाशी येणार आहे ती चांगल्या प्रकारे येईल आणि भविष्यामध्ये जी आपली फुलाची सेटिंग ही चांगल्या प्रकारे होईल। तर आपण आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे जुगाड करू शकता। धन्यवाद।